थ्रिलिंग होत आहे यावेळेचा ट्रेक. सह्याद्रीतील प्रत्येक किल्ल्यांच्या सौंदर्याचे निकष वेगवेगळे आहे. काहींचे तटबुरुज देखणे तर काहींचे दरवाजे, काहींच्या माच्या देखण्या तर काहींच्या बालेकिल्ला देखणा, काही किल्ल्यांवरती मंदिरे देखणी तर काही किल्ल्यांवरती पाण्याच्या टाक्या. पण जेव्हा विषय गडावर जाण्याच्या पायऱ्यांचा येतो तेव्हा सर्व दुर्गप्रेमींच्या डोळ्यासमोर एकच किल्ल्याचे नाव येते. तो किल्ला म्हणजे किल्ले हरिहर होय. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी संजय साबळे फिरस्त या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे. आणि आज आपण निघालो आहे हरिहर फोर्टसाठी. आणि आत्ता सध्या आहोत आपण हर्षीवाडी इथे. मागच्या वर्षीसुद्धा आपण आलो होतो आणि या वर्षीसुद्धा आपण परत एकदा हा फोर्टला भेट देण्यासाठी येतो आहे. कारण ॲक्च्युली आपले एक मित्र आहेत जे काशीवरून आलेले आहेत फोर्ट पाहण्यासाठी, तर त्यांना घेऊन आज आलेलो आहे. आता त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो, आम्ही दर्शन झालेलं आहे आणि आता आत्ताचे जवळ 6:30 वाजलेले आहे. आणि आता आम्ही इथून निघतो. झाली तयारी पूर्ण आणि पटापट, गर्दी काहीच नाही होणार, त्याच्यामुळे आता लवकर जायचं. आणि या साईडचं स्क्रीन बघा तुम्ही, पाऊस चांगलाच चालू आहे मस्तपैकी. तर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा ही पार्किंग नव्हती. यावेळेस आता यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि प्रॉपर पार्किंग आहे इथे. तुम्ही गाड्या इथे पार्क करू शकता. जिथं आपण एंट्री करतो हर्षीवाडी इथे, तिथूनच आपल्याला गाडी पार्किंगची फी आपल्याला तिथेच द्यावी लागते, तिथेच पावती फाडावी लागते आणि त्याच्यानंतरने आपण इकडे येऊन गाडी पार्क करू शकतो. तर मित्रांनो, पाऊस चांगलाच झालेला आहे आणि हा बघा, हा पाण्याचा फ्लो या साईडला पाहू शकता आणि या साईडला पाहू शकता, जबरदस्त. आणि या साईडचा सीन तर जबरदस्त आहे. आणि इकडे फोटोशूट चालू आहे. फुलचं नवीन आपला माणिकगडला होता लास्ट टाईम आपल्यासोबत. आणि ते हे स्ट्रक्चर मागच्या वर्षी नव्हतं, या वर्षी आलेलं आहे. तिथे पायऱ्या आहे ते. तर मित्रांनो, काही प्रमाणात थ्रिलिंग होत आहे यावेळेचा ट्रेक. हा रस्त्यावरती पाणी पहा, एवढं पाणी आपल्याला कधी पाहायला नाही भेटलं. कारण की 2-3 दिवसापासून कंटिन्यू पाऊस होते, त्या कारणाने इथे एवढं पाणी सध्याच्या घडीला आहे. आराम से तर मित्रांनो, इथून आपल्याला आता हरिहर फोर्ट दिसतोय. हा पहिला स्टॉप आहे जो आपण घेतलेला आहे. 5 मिनिटात घेतला, जास्त वेळ थांबणार नाही आपण. याच्या अगोदरही आपण इथे शूट केलेलं आहे, त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर वरती पोचूयात आणि खाली पण येऊयात. कारण की पाऊस पण चालू आहे, त्यामुळं जास्त वेळ गडावर थांबणं रिस्की असू शकते, म्हणून लवकर खाली उतरण्याचा प्रयत्न करू आपण. तर मित्रांनो, आता पोचत आलो आपण जे पायऱ्या आहेत या हरिहरगडच्या. त्यासाठी हा गड ओळखला जातो आणि त्याच्या एकदम जवळ आहोत आपण. आता सध्या तरी खूप हवा चालू आहे आणि धुकेसुद्धा आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही समोर. काही प्रमाणात दिसत असेल फोर्ट तुम्हाला, पण आता ते पायऱ्या क्लिअरली विजिबल नाही आहेत. तर आता आपण जवळ जाऊ आणि तिथून दाखवतो तुम्हाला. आणि फुलचंद भाऊ याच परिसरात याचं गाव आहे, पण तरी हा कधी ट्रेकला इकडे आला नाही, पहिल्यांदा आलाय. आणि त्र्यंबकेश्वरला सुद्धा पहिल्यांदा आलेला आहे. आणि ही छाती फुगून सांगायची गोष्ट नाही आहे मी आलो नाही, हे पहिल्यांदा आलोय म्हणून. तुझं बालपण सुद्धा इथेच गेलेलं आहे. हा, लग्न झालंय आता, तुझा पोरगा बालपणात आहे आणि हा आत्ता येतोय ट्रेकला इकडे.
मित्रांनो आता पोहोचलोय आपण ज्या ऐतिहासिक पायऱ्या आहेत, ज्या साठी हा फोर्ट फेमस आहे, अशा पायऱ्यांपाशी आता या फक्त पायऱ्या चढायच्या आहेत. आणि आपण फोर्ट आता दरवाजा सुद्धा आपल्याला दिसतो इथून, आणि वरतीच आपला भगवा झेंडा सुद्धा फडकतोय. आणि आता सध्या क्लिअर झालेला आहे. या साईडला बघा, या साईडला पूर्ण धुके आहे आणि या साईडला क्लिअर आहे. आता थोड्या वेळात धुके येतील. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल 1818च्या सुमारास इंग्रजांच्या ताब्यात महाराष्ट्रातील बहुतांश गड आले. या गडकोटांच्या आधारे पुन्हा कोणी बंड करू नये म्हणून या गडकोटावर जाणाऱ्या वाटा इंग्रजांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या. किल्ले हरिहरगड मात्र याला अपवाद ठरला. हरिहरच्या कातळ कोरीव पायऱ्यांचा इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिजवर इतका प्रभाव पडला की हा किल्ला जिंकूनही त्यांनी या सुंदर पायरी मार्गाला धक्का लावला नाही. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही जे आपल्याला हे असे खाचे भेटतात पकडण्यासाठी. त्याच्यामुळे तेवढं अवघड नाही आहे जेवढं आपण समजतो. फक्त पायऱ्या कुठे मोठ्या आहेत. मित्रांनो, पोहोचलो आपण टोकावर. आज पूर्ण धुके आहेत, काहीच दिसत नाही आपल्याला बाजूचा परिसर. आता आम्ही इथून निघतोय कारण की खूप धुके वाढलेले आहेत आणि आपल्याला आमचं असं काही दिसत नाही आहे. आणि आता टॉपवर तर आपण पोहोचलो आहे. जे मेन आपल्याला जे पायऱ्या होत्या ते पद्धतशीरपणे गर्दी नव्हती काही आज गडावरती, आणि पाऊस पण होता सकाळी चांगला. तर आमचा ट्रेक हा हा फोर्ट खूप चांगल्या प्रकारे आमचं पाहणं झालेलं आहे. चला तर मंडळी, हा व्हिडिओ इथेच एंड करूयात आणि भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.